सुरगाणा तालुक्यातील गोपाळनगर बोरीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धो-धो पावसाचा फटका शाळेच्या इमारतीला बसला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे संबंधित काचीपाडा ग्रामपंचायत सरपंच कॉम्रेड रोहिणी चंद्रकांत वाघेरे यांनी त्वरित जिल्हा परिषद शाळा गोपाळनगर येथे भेट देऊन शाळेची पाहणी केली असता सर्व इमारत जमीनदोस्त झाली आहे। तरी शासनाकडे आपण पाठपुरावा करून नवीन शाळेची मागणी करणार असे आश्वासन देण्यात आले व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून कळवण्यात आले। उपस्थित पोलीस पाटील सुरेश वाघमारे, समाजसेवक चंद्रकांत वाघेरे, प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पाहणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना त्वरित कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पावसामुळे शाळेच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड व नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेताना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे की नाही याची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा ही शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे। मात्र शाळेच्या इमारतीची अशी अवस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने केवळ पाहणी न करता नुकसानग्रस्त भागाची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाच्या संबंधित विभागाकडून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा। शाळेच्या इमारतीची आवश्यक ती दुरुस्ती, डागडुजी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रशासनाने आता तरी जागे होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे आणि कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।